नमस्कार, मी मिसेस शीतल नाईक. मी पतंजली आत्मबोध सेंटरमध्ये 7 दिवसाचा कोर्स घेऊन आले होते. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की मी ॲटलिस्ट 50% बरी होईल आणि मी 7 दिवसामध्ये 6व्या दिवसापर्यंत 80% बरी झाले आणि आज जाताना मी शृंगी ट्रीटमेंट घेतली. आता मी 100% बरी झाले. म्हणजे मी सांगू शकत नाही की मला किती छान वाटतंय, कारण जो माणूस वेदनेत असतो त्यालाच कळतं की वेदना गेल्यावर नंतर काय आनंद मिळतो ते. तर खूप सुंदर पद्धतीने या गोष्टी इथे चालतात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं पूर्ण बॉडी डिटॉक्स होते. म्हणजे इथं या ठिकाणी मी जलनेती केली, नंतर नस्य केलं, त्यानंतर मी पाण्याचा जो एनिमा असतो तो, नंतर औषधाचा एनिमा, त्याच्यानंतर माझी जाणूबस्ती, मला गुडघ्याचा त्रास होता आणि मला प्रचंड पाय दुखत होते चालताना आणि माझं प्रोफेशन असं आहे की मी उभं राहते खूप. तर मला आता नीट उभं राहता येते, मला बिलकुल पायाचा पेन नाही आहे. आणि त्याच्यासाठी जाणूबस्ती केली. त्यानंतर मला नेकमध्ये खूप मला प्रॉब्लेम येतो, तर माझा त्यामुळे लेफ्ट हँड पूर्ण दुखत होता. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी बऱ्याच ट्रीटमेंट केल्या. आता मी ट्रीटमेंट कोणकोणत्या केल्या ते सांगते तुम्हाला आणि दिनचर्या पण सांगते. या ठिकाणी सर्वप्रथम आपण दिनचर्या बघूयात. सकाळी 3:30 वाजता आमचा दिवस सुरू होतो. सुरुवात होते आमची नस्यने आणि जलनेतीने होते. त्याच्यानंतर एनिमा दिला जातो. पूर्ण शरीरामधली घाण किती पण वर्षांची असेल ती सगळी निघून जाते आणि जेव्हा आपलं पोट स्वच्छ असतं तेव्हा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने गुरुजी इथे व्यायाम शिकवतात, सगळे योगाभ्यास शिकवतात. प्रत्येक आजारासाठी काय केलं पाहिजे काय नाही त्याचं अतिशय छानपैकी आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच पद्धतीने अजून एक थेरपी आहे, ती म्हणजे आपण अग्निस्नान हे पौराणिक कथांमध्ये वाचलं असेल. जेव्हा आपण यज्ञ थेरपी करतो, त्याला यज्ञ थेरपी म्हणतात लोक. जेव्हा आपण यज्ञाच्या समोर आहुती देतो आणि मंत्रोच्चार करतो, तेव्हा तो जो ॲरोमा पसरतो, तो जो सुगंध पसरतो वातावरणामध्ये, ती जी उष्णता पसरते, तर ती सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. आणि आम्ही हे स्वतः केलं इतके 7 दिवस आणि प्रचंड सुंदर वाटत होतं, छान वाटत होतं. त्याच्यानंतर आमचं लगेच काढा, दिवसातून जवळजवळ 5 वेळा काढे असतात वेगवेगळे. आपल्या फाईलमध्ये सगळं डिस्क्रिप्शन असतं की आपल्याला काय होतंय काय नाही त्या पद्धतीने. आणि मग आम्हाला आमची फाईल दाखवल्यावर त्या पद्धतीने आमचे काढे तयार असतात. पहिला सकाळचा काढा आमचा सकाळी जवळजवळ मला वाटतं 5 वाजता होतो. नंतर आमचा योगाभ्यास वगैरे झाला की 7:30ला इकडं आलं की आमचा दुसरा काढा तयार असतो आणि लगेच 8 वाजता आमचा नाश्ता तयार असतो. जेवणाचं जर विचाराल तर इथं आपल्या दिवसभर वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालतात, तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला जो सूट होईल हलका असा सात्विक आहार दिला जातो. नंतर 7:30-8 नंतर आपलं शेड्यूल लागलेलं असतं, थेरपी करायचे असतात. तर पहिले आता समजा मी 7 दिवसाचा कोर्स घेतलेला आहे, तर माझे 3.5 दिवस हे नॅचरोपॅथीचे वेगवेगळे उपचार पद्धती थेरपी चालल्या आणि नंतर उरलेले 3.5 दिवस माझे पंचकर्म चालले. तर आमचं शेड्यूल लागतं की कोणकोणत्या वाजता कोणाकोणाची ट्रीटमेंट कुठे कुठे आहे. तर मग थेरपी होते. थेरपीमध्ये माझं काय काय झालं ते सांगते. माझ्या सर्व आजारांचं निदान OPDमध्ये नॅचरोपॅथी डॉक्टर आणि आयुर्वेदिक डॉक्टर यांनी केलं आणि माझं जसं डायग्नोसिस केलं त्या पद्धतीने माझ्या ट्रीटमेंट ठरवण्यात आल्या. नंतर शेड्यूलप्रमाणे मग थेरपी स्टार्ट होतात. नंतर थेरपी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट लिहून दिलेल्या असतात, प्लस ओझोन थेरपी असते. मग ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्या शेड्यूल मॅच करून आपण वेगवेगळ्या यांचे सेक्शन्स आहेत तिथे आपण जायचं असतं. तर थेरपीमध्ये मी फुल बॉडी मसाज जो असतो, आयुर्वेदिक यांचं तेल असतं, त्या तेलाने पूर्ण हेड मसाजपासून पूर्ण बॉडी मसाज आणि त्यानंतर नाकामध्ये बदामाचं तेल घालणं, त्याला नस्य म्हणतात. त्यानंतर जाणूबस्ती, ग्रीवाबस्ती. जाणूबस्ती म्हणजे गुडघ्याची बस्ती. मला गुडघ्याचा त्रास होता तर जाणूबस्ती होती. नंतर स्पायनलचा त्रास होता, सर्व्हिकलचा, म्हणून मला ग्रीवाबस्ती होती. त्याचप्रमाणे औषधं दिले जातात, औषधांची मात्रा बस्ती असते, ती केली. त्यानंतर शिरोधारा केली. म्हणजे शरीर, डोकं तर शांत झालंच, त्याच माझं ॲट द एंड ऑफ द ट्रीटमेंट मी 2 कारणांसाठी आले होते. तर मला जे बेनिफिट मिळाले ते मी मला सांगायला खूप आनंद होतोय.
माझे केस इथं असेपर्यंत गळलेच नाही. खूप सुंदर माझा हा अनुभव आहे. त्यानंतर थोडंसं स्किनमधलं टॅनिंग पण गेलं. नंतर माझ्या गाठी होत्या, माझ्या शरीराला चरबीच्या गाठी होत्या, त्या सगळ्या माइल्ड झाल्या. नंतर ओव्हरवेट झालं होतं आणि गुडघ्यांवर ताण पडत होता, म्हणून माझे जे पाय होते ते थोडेसे तिरपे पडत होते, असे पूर्ण कर्वी झाले होते. तर ते पूर्ण स्ट्रेट झाले फक्त 7 दिवसामध्ये. त्यानंतर माझी ट्रीटमेंट जी अशी चालू होती, रोज वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू होत्या. ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स वगैरे दाबणं, नंतर पंक्चरमध्ये निडलिंग, त्याच्यानंतर SVG, नंतर अल्ट्रासॉनिक जे आहे, तर त्या कॉम्बिनेशन ट्रीटमेंट त्यांनी दिल्या. म्हणजे माझं सगळं आजार बघून म्हणजे माझा अनुभव खूपच छान होता. नंतर मी तरी बोलले की माझं अजून पूर्ण मला असं वाटतं कुठेतरी पेन आहे माझं शिल्लक. तर डॉक्टरांनी मला नंतर ओझोन थेरपी पण सजेस्ट केली. ओझोन थेरपी पण खूप छान. इंजेक्शन्स थोडे दिल्या गेले मला, ओझोनचे ॲनिमा पण दिला गेले आणि आपल्या शरीरामध्ये ओझोन जे आहे ते इंजेस्ट केलं गेलं. आणि ओझोन थेरपीमध्ये काय होतं त्यांनी मला डिटेल सगळं समजवलं आणि शुअरली मला त्याचा खूप फायदा झाला. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे मी जेव्हा इथं आले होते तर मला अतिशय ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू होत्या. तर माझं पूर्ण माउथ अल्सर्स आले होते, म्हणजे फक्त ओठांना किंवा गळ्याला नव्हते तर जिभेला सुद्धा होते. मला पाणीसुद्धा पिता येत नव्हतं. तर त्यांनी त्याच्यावर सुद्धा ट्रीटमेंट केली आणि माझे अल्सर्स पूर्ण बरे झाले. इथे का आले ते पण त्याच्यात पण एक मजेदार गोष्ट आहे. माझ्या सगळे घरचे जे होते ते नेहमी हरिद्वारला पतंजलीचं जे सेंटर आहे तर तिथे व्हिजिट करतात. पण मला सुट्ट्या नव्हत्या, मला दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्या, मी इथं आले. मला असं वाटलं ॲटलिस्ट 50% तरी मला काहीतरी फायदा होईल. पण अनुभव तर ऑसमच होता, खूपच छान वाटलं. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळच्या जवळ आपल्याला पुण्यामध्ये हे सेंटर आहे. अतिशय निसर्गरम्य, वाटत सुद्धा नाही आपण पुण्यामध्ये. इथे पोल्युशन नावाची चीजच नाही आहे आणि आपलं इतकं छान शेड्यूल असतं. त्याचप्रमाणे मला पतंजलीमध्ये आल्यानंतर एक सुंदर फ्रेंड सर्कलसुद्धा मिळालं आणि मी 100% बरी झाले. मला वाटलं पण नव्हतं मी 100% बरी होईल. त्याचप्रमाणे जर आपण वेगवेगळ्या ह्या ट्रीटमेंट करायला गेलं बाहेर, समजा आयुर्वेदिक जरी, तरी त्या खूप कॉस्टली असतात. कारण मी इथं येण्याच्या आधी थोड्याशा ॲक्युपंक्चरच्या ट्रीटमेंट केल्या होत्या आणि थोडेसे मसाज थेरपी पण केली होती. एका सिटिंगला मला बरेच पैसे लागले. जर आपण ते पूर्ण कॅल्क्युलेटिव्ह केलं तर इथे खूप जास्त थेरपी होतात. शिवाय आपण म्हणतो ना एकावर एक फ्री, मी तर म्हणेल की एकावर 5 फ्री. कारण मी एक गोष्ट क्युअर करायला आली तर माझ्या खूप साऱ्या गोष्टी क्युअर झाल्या. माझी फुल बॉडी डिटॉक्स झाली आहे, मी पूर्ण बरी झालेली आहे, माझ्या पूर्ण शरीराची घाण निघालेली आहे. इथले आचार्यजी नेहमी आम्हाला योगा शिकवताना सांगतात की जर तुम्ही शरीराची सफाई करत असाल तर ती मोठी दवाईचं काम करते. सफाई दवाई हे. तर मला असं वाटतं ते अगदी खरं आहे. आणि पुण्यातलं सेंटर आपल्याला जवळ आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं 7 दिवस आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचे. आणि मी तर पूर्ण आता दरवर्षी इथं व्हिजिट करणार आहे. कारण असं म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ, तर हेल्थ इज खरंच वेल्थ आहे. आणि ते आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण काहीतरी पेनमध्ये असतो तेव्हा. आणि मी तर आता पूर्ण बरी झाली आहे. आता माझी हेल्थ मला टिकवायची आहे, त्याच्यामुळे मी तर नेहमी वर्षातून एकदा तरी मिनिमम फॅमिलीसह येणार आहे इथे. थँक्यू सो मच. अजून एक पॉईंट, ॲक्च्युली मी इथं आले तेव्हा मला अजून एक म्हणजे चांगला धक्का, सुखद धक्का बसला. मी जस्ट पैसे पे करून आले होते ऑनलाईन आणि इथं जेव्हा आले तेव्हा मला कळलं की इथे तर इन्शुरन्सची पण सुविधा आहे. मला जेव्हा इन्शुरन्स मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे फक्त PDF वगैरे आहे, तर त्यांनी मला दाखवलं. इन्शुरन्स माझ्यासाठी प्रोसेसिंग केली आणि मला माझे पैसे रिएम्बर्स पण मिळणार आहे. म्हणजे मला माहिती जेव्हा मी विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं कॉर्पोरेट जर इन्शुरन्स असेल किंवा सेल्फ इन्शुरन्स असेल किंवा कोणत्याही कंपनीचा इन्शुरन्स असेल तर मे बी तुमचा कॅशलेस पण होऊ शकतो किंवा रिएम्बर्सची प्रोसेस करून ते देऊ शकतात आपल्याला. त्यामुळे माझ्यासाठी तरी हे सगळं सोने पे सुहागा आहे. म्हणजे हेल्थ पण आहे आणि वेल्थ पण मिळतेच आहे कुठेतरी. थँक्यू सो मच.